हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सॉरी, ते मला घरी पूजा करायची सवय आहे म्हणून मी पूजा करत होते. तुमची झोपमोड झाली का कौशिकी मॅडम? सॉरी, खरंच सॉरी. नाही, इट्स ओके. इट्स ॲब्सोल्युटली ओके. कौशिकी, तारिणीला बघून वहिनीची आठवण झाली नाही का? वहिनी सुद्धा रोज सकाळी उठून अशीच देवपूजा करायच्या नाही का? हो, मला आठवते ना, तिच्या आवाजाने आपल्या सगळ्यांची सकाळ व्हायची. खूप बरं वाटायचं. तारिणी, खूप छान. खांडेकरांची सून शोभतेस हा. पण दया काका, खरं तर तिला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. नाही म्हणजे कायद्याने ती खांडेकरांची सून आहे आणि कायद्याने तिला तिचे सगळे हक्क सुद्धा मिळतील. पण तिला जर असं वाटत असेल की हे सगळं करून ती खांडेकरांच्या मनात घर करू शकते, तर तो गैरसमज लवकरात लवकर दूर झालेला बरा. बरं झालं कौशिकी, तूच सांगितलंस, नाहीतर उगाच कोणाच्या अपेक्षा वाढायला नकोत ना. पद्मिनी, मला कळतंय हे सत्य स्वीकारणं तुम्हाला सगळ्यांना जरा कठीण जात आहे. पण पहिलाच दिवस आहे ना तिचा या घरातला, आणि काय उत्साहाने ती देवपूजा तर करते ना, कोणाचं काही वाईट तर करत नाहीये. मग कशाला उगाच तिला बोलताय असं? तुम्हाला हजारदा सांगितलंय, तो केदार तुमचा मुलगा नाहीये आणि ही तारिणी ही आपली कुणीच नाहीये. तारिणी बाळा, तू काही मनाला लावून घेऊ नकोस. थोडा वेळ दे, होती सगळे शांत होतील. तिच्या आशा वाढवू नका दया काका. ती या घरात फक्त केदारची बायको म्हणून आहे आणि ते तिला माहिती असलेलं बरं. कौशिकी, अगं तारिणी खूप चांगली मुलगी आहे ग, खरंच खूप चांगली मुलगी आहे. आणि मला खात्री आहे तुला सुद्धा लवकरच दिसेल तिच्यातला चांगुलपणा. आणि तारिणी ही आमची कौशिकी आत्ता जरी अशी कठोर दिसत असली तरी तशी ती नाही आहे बरं का. एकदा तिने तुला जीव लावला की नाही की मग बघ, मला माहिती, चांगलंच माहिती. त्यामुळे सगळ्यांना थोडा वेळ दे, त्यांना तुला समजून घ्यायला, त्यांच्या मनात तुझ्याविषयी जागा निर्माण व्हायला. ऐका ना, दया पप्पा, माझ्याकडे आज सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. अरे वा, काय सरप्राईज? मी स्वतः तुमच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवणार आहे. हे सरप्राईज आहे की शॉक आहे? आज पण बहुतेक बाहेरूनच ऑर्डर करावं लागेल. ईशा, वहिनी, मी काय म्हणते, आपण बघूया ना स्वयंपाकाचं. हा, पुन्हा उपास मार नको. निशी, तू राहू दे. हा, का? म्हणजे काय झालं? मी या घरची सून आहे ना, मग मलाच तुमची काळजी घ्यायला हवी ना. म्हणूनच काळजी वाटते सगळ्यांची. म्हणजे निशी, सगळ्यांची उपासमार नको ग, म्हणून. आय नो चेतना काकू, गेल्या वेळी माझ्याकडनं खूप गडबड झाली ना, म्हणून तुम्ही असं म्हणताय. बट डोंट वरी, ह्यावेळी असं काहीही होणार नाही. मी सगळं काही नीट करेन. आणि असंही आज ना उद्या मलाच या सगळ्याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे ना, मग आज का नको. मी तयारीला लागते. आलेच. हा, वहिनी काहीतरी करा. काय करून ठेवणार हे निशिता ना, देवच जाणे. करेल ग, ती सुद्धा सगळं व्यवस्थित करेल. तारिणी आणि निशिता दोघी खूप चांगल्या मुली आहेत. त्या दोघी मिळून सगळं घर व्यवस्थित सांभाळते. आणि बघ, आता आपली वय झालेत,
आता हळूहळू सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवायला हव्यात. कळतंय का? मग नको काळजी करूस तू. मी बघते निशीला काही मदत हवी आहे का. जरा आवरते आणि लगेच येते. हा. वेट तारिणी, तुझं मंगळसूत्र कुठे? हे राहिलं ऍक्च्युली. तारिणी, नवीन नवीन लग्न झालंय ना तुझं, मग लगेच मंगळसूत्र घालायला कशी विसरलीस? काही नाही ग मम्मा, मी सांगते ना, खोटं बोलते ती. हे सगळं ना ड्रामा चाललाय, ड्रामा. पूजा अँड ऑल संस्कारी असल्याचं नाटक चाललंय. आय स्टिल डोंट बिलीव्ह दिस की ह्यांचं लग्न झालंय. शी इज क्लिअरली लाईंग. हे लग्न झालंच नाहीये. बरोबर बोलते आयशा. काय बायको, आंघोळ करून बाथरूम मध्येच मंगळसूत्र विसरलीस? अगं हे मंगळसूत्र किती महत्वाचं आहे, आत्ताच आपल्याला सुमियाजीने सांगितलं की नाही. असा हलगर्जीपणा नाही करायचा. असा मोकळा गळा घेऊन जर तू फिरशील तर लोकांना हेच वाटेल ना की आपलं लग्न झालं नाहीये. हा, आता हे मंगळसूत्र सगळ्यांसमोर घाल, म्हणजे सगळ्यांना कळायला पाहिजे लग्न झालंय आपलं ते. हो, थँक्यू. अगं थँक्यू काय, आता बायकोला नवऱ्याने हेल्प करणार तर कोण करणार? हा, बरोबर की नाही चेतना काकू? हो हो. हा, नाही चेतना काकू काय आहे, ही ना बेलसरींकडे मंगळसूत्र घालायची नाही, त्यामुळे हिला सवय नाही आहे. हो ना बायको? मी आलेच. हा, आवरते जरा. मी पण आलोच. बायको, माझा एक कॉल आहे, तो करून मी आले. ईशा, अगं मी सांगतेय ना, त्यांचं लग्न झालंय. मी घेतलीये ना परीक्षा. असतील ना ते दोघं नवरा बायको, पण त्या दोघांचा संसार खांडेकरांच्या घरात थाटू देणार नाही मी. बळजबरीने घरात घुसलेत, पण आता ही दोघं लवकरात लवकर घराच्या बाहेर असतील, बघच तू. आणि नाहीच गेले तर तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणीच नसेल.